नमस्कार मुलांनो. तुमच्या आईबाबांकडून आम्हाला कळतंय की तुम्ही गोलूगुंडू आणि सिंहाची मैत्री ही पुस्तकं वाचायला सुद्धा लागला आहात. चित्रांच्या आधारे गोष्ट ऐकता ऐकता छोटे शब्द हळूहळू तुम्हाला कळायला लागलेत, हो ना? या पुस्तकांचं असंच वाचन सुरू ठेवा. आणि हो, ज्यांनी अजून पुस्तकं घेतली नसतील त्यांच्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे. आपल्या पुस्तकांचा संच आजच विकत घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या. आता वळूया आजच्या गोष्टीकडे. तुम्हाला न्यूझीलंड माहिती आहे का? न्यूझीलंड या देशात 2 मुख्य बेटं आहेत. उत्तर बेट म्हणजेच टे इका आ माउई आणि दक्षिण बेट म्हणजेच टे वाईपोउनामू. तर आजची ही गोष्ट न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर आधारित आहे. न्यूझीलंड म्हणजेच माओरी भाषेत आउटे आरोआ ने मूळ निवासी आहेत माओरी लोक. अत्यंत बुद्धिमान, निसर्गप्रेमी आणि स्वाभिमानी अशा या माओरी लोकांच्या म्हणण्यानुसार न्यूझीलंडचं हे बेट आधी नव्हतंच. मग कुठून बरं तयार झालं असेल हे बेट? ऐकूया आजच्या गोष्टीत. गोष्टीचं नाव आहे माउई आणि मोठी मासोळी. खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा आकाश अगदी स्वच्छ असे. आजूबाजूला भरपूर हिरवीगार झाडं असत. समुद्र खोल, निळाशार आणि अनेक रहस्यांनी भरलेला असे. माणसांचे चमू गटागटाने छोट्या जमिनीच्या तुकड्यावर राहायचे, शिकार करायचे. समुद्रकाठच्या अशाच एका लहानशा गावात माउई नावाचा हुशार, खट्याळ आणि धाडसी मुलगा राहत असे. माउईला 4 मोठे भाऊ होते. ते रोज सकाळी उठून त्यांची होडी घेऊन मासेमारी करायला समुद्रात जायचे. सगळ्यांपेक्षा लहान असलेल्या माउईला मात्र ते आपल्याबरोबर न्यायचेच नाहीत. मोठा भाऊ म्हणायचा, माउई अजून लहान आहे. दुसरा भाऊ म्हणायचा, तो खूप खट्याळ आहे, फक्त गोंधळ करेल. तिसऱ्या भावाचं म्हणणं असायचं, या माउईचं बोलणं बंदच होत नाही. तर चौथा भाऊ म्हणायचा, माउईला आपण नकोच नेऊया, आपल्याला अडचणीत टाकेल झालं. माउई बिचारा दररोज किनाऱ्यावर उभा राहायचा. त्याच्या पायाखाली गारगार वाळू असायची आणि डोळ्यात एकच आशा असायची, कधीतरी माझे भाऊ मला मासेमारीसाठी त्यांच्याबरोबर नक्की नेतील. मलाही या विशाल समुद्रात जायचंय, पुढे काय आहे ते बघायचंय. पण कसचं काय? त्याचे भाऊ त्याला अजिबात दाद लागू द्यायचे नाही. मग माउईनं ठरवलं, काहीही करून आपण यांच्याबरोबर जायचंच आणि त्यांना दाखवून द्यायचं की मी सुद्धा मदत करू शकतो. मग त्याने मनाशी काही बेत आखला. त्या रात्री माउईने जवळच्या फुलझाडांची घट्ट टणक अशी देठं घेतली आणि त्याची खूप मोठी कांडी बनवली. ती बनवता बनवता त्याने काराकिया नावाची प्रार्थना म्हटली आणि त्या प्रार्थनेमुळे त्या कांडीमध्ये शक्ती आली. ती आल्यावर त्याने त्या कांडीला त्याच्या पूर्वजांनी दिलेलं एक हाड बसवलं. ते हाड अर्धचंद्रासारखं होतं, त्यामुळे त्यात मासे अगदी सहज अडकणार होते. हा असा जादूचा गळ हातात घेऊन माउई समुद्राकडे पाहत म्हणाला, या कांडीने मी सगळ्यात मोठी मासोळी पकडणार आहे, संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी. दुसऱ्या दिवशी माउई खूप लवकर उठला. आकाश अजूनही काळसर होतं आणि पक्षी सुद्धा अजून उठले नव्हते. आवाज न करता तो आपल्या भावांच्या होडीत गेला आणि एका चटईखाली लपून बसला. थोड्या वेळाने माउईचे भाऊ समुद्रात मासेमारीसाठी निघाले. आज सकाळी चक्क माउई दिसत नाहीये, हट्ट करत नाहीये, याचं सगळ्या भावांना खूप आश्चर्य वाटलं. आज माउई अजून झोपलाय वाटतं, असं म्हणून त्याचे भाऊ निघाले. आता होडी समुद्रात पुढेपर्यंत आली. समुद्राचं पाणी सूर्यप्रकाशात चमकत होतं. आजूबाजूला डॉल्फिन्स खेळत होते. समुद्र पक्षी शिकारीच्या शोधात उडत होते. माउईच्या भावांनी समुद्रात जाळं टाकायला म्हणून जाळ्याला हात लावला तर काय,
शेजारी ठेवलेल्या चटई खालून माऊई बाहेर आला. आज मी सुद्धा येतोय तुमच्याबरोबर मासेमारीला, तो हसत हसत म्हणाला. माऊईचे भाऊ एकदम चकित झाले. माऊई, तू लबाडीने आलासच ना शेवटी होडीवर. तुझ्या गडबडीमुळे आता एकही मासा जाळात सापडणार नाहीये आपल्याला. त्यावर माऊई हसून म्हणाला, मला एकदाच फक्त येऊ द्या, मी शांत राहीन, वचन देतो तुम्हाला. उलट आपली शक्तिशाली प्रार्थना काराकिया म्हणेन, म्हणजे बघा तर खरं कसे पटापट भरपूर मासे मिळतायत आपल्याला. माऊईचे भाऊ त्याच्यावर खूप चिडले होते, पण आता परत जाऊन काही उपयोग होणार नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. पण माऊई खरंच शांत थांबला. प्रार्थना म्हणत तो फक्त त्याच्या जादूच्या कांडीची दोरी घट्ट बांधत होता. त्याच्या भावांनी मासेमारीचे गळ काढले आणि समुद्रात टाकले. आणि बघतात तर काय, त्यांना खरंच पटापटा मासे मिळायला सुरुवात झाली. मिळालेले मासे त्यांनी जेव्हा टोपलीत टाकले तेव्हा सगळी टोपली अगदी काठोकाठ भरून गेली. चारही भाऊ खूप खुश झाले. सगळ्यांहून आपणच चांगले मासेमार आहोत असे एकमेकांना म्हणायला लागले. माऊई म्हणाला, आता माझी पाळी. हे ऐकल्यावर मात्र सगळे भाऊ त्याला जोर जोरात हसायला लागले. तू मासेमारी करणार? एखादी समुद्री वनस्पती मिळाली तुला तरी मिळवलंस, एक भाऊ म्हणाला. किंवा एखादं वाहत आलेलं लाकूड मिळालं तरी चालेल, दुसऱ्या भावानी त्याला चिडवलं. त्यांच्याकडे लक्ष न देता माऊई उभा राहिला. त्याने डोळे मिटले आणि एक खास प्रार्थना म्हणजेच काराकिया म्हणत त्याने त्याची जादूची कांडी समुद्रात टाकली. माऊईची ती कांडी खाली, खूप खाली, अगदी खोल खोल समुद्रात गेली. आणि अचानक त्याच्या हाताला एक झटका बसला. माऊईचा हात ओढला गेला. उत्साहाने आपल्या भावांना म्हणाला, पकडलं पकडलं, काहीतरी खूप मोठा पकडला आहे माझ्या या शक्तिशाली कांडीने. माऊईचा भाऊ भयंकर घाबरून त्याला म्हणाला, अरे नक्की आहे काय, पण ही होडी एवढी का हलतीये? माऊई, जे असेल ते लगेच सोडून दे समुद्रात, आपली होडी उलटेल. माऊई आपल्या मोठ्या भावाला अगदी ठामपणे म्हणाला, नाही नाही, हे काहीतरी खास आहे, मला मदत करा हे काय आहे ते बघायला. मग सगळे भाऊ मिळून माऊईची ती जादूची कांडी ओढू लागले. त्याची दोरी ताणली गेली, त्यामुळे होडी थोडी डगमगली, पण सगळे भाऊ मिळून जोर लावून ती दोरी ओढत होते. आणि शेवटी हळूहळू समुद्रातून वर येऊ लागली एक भली मोठी मासोळी. ती मासोळी नव्हतीच, तर ती एका भल्या मोठ्या जमिनीची रचना वाटत होती. तिच्या पाठीवर काही डोंगर होते. माऊई आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ही जगातली सर्वात मोठी मासोळी आहे. आपल्याला समुद्रदेवांकडून मिळालेली ही एक देणगीच आहे. माऊई प्रार्थना करत असताना त्याच्या भावांना त्या जमिनीची हाव सुटली. त्यांनी त्या मासळीच्या पाठीवर कापाकापी सुरू केली. सगळ्यात मोठा भाऊ हळू आवाजात म्हणाला, आपण आपापले भाग ठेवून घेऊया. मासोळी वेदनेने विव्हळली. समुद्र गरजला, आकाश काळवंडलं, वीज चमकू लागली. माऊई रागाने आपल्या भावांना म्हणाला, थांबा, हे काय करताय तुम्ही? तुमच्या लोभामुळे तुम्ही निसर्गाचं नुकसान करताय. पण त्याला आता उशीर झाला होता. त्या मासोळीने वेदनेने आपलं अंग हलवलं. तिच्या खवल्यांच्या पाठीवर डोंगर तयार झाले. दऱ्या, नद्या आणि खाचखळगे निर्माण झाले. माऊई सगळ्यांना ठामपणे म्हणाला, आता ही आपली भूमी आहे. आपल्याला तिला जपावं लागेल, तिचं रक्षण करावं लागेल. आणि अशा पद्धतीने न्यूझीलंडचं उत्तर बेट तयार झालं, ज्याचं नाव आहे टे इका आ माऊई. ती म्हणजे माऊईची मासोळीच आहे. माऊईची होडी जिथे होती ते दक्षिण बेट आणि मासोळी म्हणजे उत्तर बेट. आणि ज्या दोरीने मासोळी ओढली गेली ती म्हणजे न्यूझीलंडमधली डोंगरांची रांग. तुम्हाला
माऊईची आणि तयार झालेल्या बेटाची ही गोष्ट आवडली का? आम्हाला छोट्यांच्या गोष्टी @gmail.com वर नक्की पाठवा. मुलांनो, माओरी लोक हे न्यूझीलंडचे मूळ रहिवासी आहेत. हजारो वर्षांपूर्वी ते कॅनू म्हणजेच बोटी घेऊन पॉलिनेशियामधून आले होते. त्यांची स्वतःची भाषा आहे. तिला ते रेओ माओरी असं म्हणतात. हाका हे एक शक्तिशाली नृत्य माओरी लोक युद्धापूर्वी किंवा महत्त्वाच्या प्रसंगी करतात. माओरी संस्कृतीत पृथ्वी, समुद्र, आकाश आणि झाडांनाही जीव असतो असं मानतात. त्यामुळे त्यांचं निसर्गाशी घट्ट नातं आहे. तुम्ही सुद्धा माओरी संस्कृतीबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न नक्की करा. भेटूया पुढच्या रविवारी एका नवीन लोककथेसह. तोपर्यंत अच्छा.